सायन्स पार्ट सेकंड, हेरिडिटी अँड इव्होल्युशन. क्लास 10चा अतिशय महत्त्वाचा चॅप्टर. इथून सुरुवात होते जेनेटिक्सची. जेनेटिक्स या ब्रांचमध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी येतात, हेरिडिटी आणि व्हेरिएशन. हेरिडिटी हे कारण आहे कशाचं? इव्होल्युशनचं. जर हेरिडिटी नसेल, अनुवांशिकता नसेल, तर इव्होल्युशन होणार नाही, उत्क्रांती होणार नाही. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जर गुण गेले नाहीत, आता ते कशाच्या माध्यमातून जातात? जीन्सच्या माध्यमातून जातात. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जर जीन गेले नाहीत, कॅरेक्टर एका जनरेशनकडून पुढच्या जनरेशनकडे गेले नाहीत, तर इव्होल्युशन होणार नाही. हे आपल्याला या चॅप्टरमध्ये समजणार आहे. तुम्हाला आठवत असेल इयत्ता 9वी मध्ये आपण मेंडेल्स लॉज ऑफ इनहेरिटन्स पाहिलेले आहेत. 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर होते. पायसम सटायवम कानावर पडला असेल. गार्डन पी हे त्याचं एक्सपेरिमेंटल मटेरियल होतं. वाटाण्याच्या जाड्यावर प्रयोग केले त्याने. 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर वापरले आणि काही लॉज मांडले, ज्याला आपण लॉज ऑफ इनहेरिटन्स असं म्हटलं जातं. आणि मेंडेल हा फादर ऑफ जेनेटिक्स म्हणून ओळखला जातो. सो आपला मुद्दा काय आहे? हेरिडिटीची बेसिक कॉन्सेप्ट आपण या चॅप्टरमध्ये समजून घेणार आहोत आणि पुढे इव्होल्युशनकडे आपण जाणार आहोत. सो या चॅप्टरमध्ये जो आपला हेरिडिटी अँड इव्होल्युशन नावाचा चॅप्टर आहे, याच्यात पहिल्या भागामध्ये जेनेटिक्स ही जी ब्रांच आहे, ज्याचे 2 भाग असतात. अनुवंशिकता, हेरिडिटी, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणारे कॅरेक्टर्स. त्याच्यातून एक परिणाम असा होतो की एक्झॅक्ट काही गोष्टी सारख्या असतात आणि काही गोष्टींमध्ये फरक दिसतो. जे फरक दिसतात त्याला आपण व्हेरिएशन्स असं म्हणतो किंवा व्हेरिएशन्स असं म्हणतो, जे लास्ट इयरला तुम्ही पाहिलेले. सो हेरिडिटी म्हणजे काय, जेनेटिक्स म्हणजे काय, हे बेसिकली आपल्याला माहिती असलं पाहिजे. पुढच्या टप्प्यामध्ये आपण प्रोटीन सिंथेसिस समजून घेणार आहोत. त्याच्यानंतर इव्होल्युशनच्या थेरीज आहेत, त्यापैकी 2 महत्त्वाच्या थेरीज आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. एक डार्विनची थेरी, ज्याला आपण डार्विनिझम असं म्हणतो, आणि दुसरी महत्त्वाची थेरी आहे लॅमार्कची थेरी, ज्याला आपण लॅमार्किझम असं म्हणतो. आणि शेवटी आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की ह्युमन इव्होल्युशन, आपलं होमोसेपियन्स जे आपण म्हणतो, त्यांचं इव्होल्युशन कसं झालेलं आहे. सो आपल्यासाठी महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत या चॅप्टरमध्ये. हेरिडिटी आणि जेनेटिक्स बद्दल आपण चर्चा करणार आहोत. पुढच्या टप्प्यामध्ये थोडक्यात आपल्याला प्रोटीन सिंथेसिस समजून घ्यायचे. याच्यामध्ये ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन ह्या 2 टर्मिनॉलॉजीज येतील, जे आपल्याला समजून घ्यायचे आहेत. इव्होल्युशनरी थेरीजमध्ये चार्ल्स डार्विनची जी थेरी आहे, ओरिजिन ऑफ स्पेसीज नावाचं जे पुस्तक त्यांनी लिहिलं, त्याच्यामध्ये ती थेरी मांडली. तिला थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन असं देखील म्हटलं जातं, पण तिला डार्विनिझम असं म्हणतो. लॅमार्किझमची थेरी आहे थेरी ऑफ यूज आणि डिसयूज. जे अवयव वापरले जात नाही ते हळूहळू नामशेष होतात, असं थोडक्यात सांगणारी ही थेरी. आणि ह्युमन इव्होल्युशनचा आत्तापर्यंतचा प्रवास, अर्थात होमोसेपियन्स पर्यंतचा प्रवास आपण या चॅप्टरमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. काही इव्हिडन्सेस आहेत या इव्होल्युशनरी थेरीजला, ते इव्हिडन्सेस पण आपण इथे समजून घेणार आहोत. सो ज्यावेळेस आपण हा चॅप्टर आपला संपेल त्यावेळेस आपल्याला हेरिडिटी म्हणजे काय कळलेलं असणार आहे. त्याच्यानंतर DNA RNAचं स्ट्रक्चर आपण डिस्क्राईब करत बसणार नाही, जे तुम्हाला 9वीला होतं. डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड आणि रायबोज न्यूक्लिक ऍसिड हे आपण समजून घेतलेलं असल्यामुळे आपण त्याच्याबद्दल जास्त चर्चा करणार नाही. पण आपण ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन समजून घेणार आहोत, कारण की ते कळलं तरच आपल्याला काय कळणार आहे, प्रोटीन सिंथेसिस कळणार आहे. आणि प्रोटीन सिंथेसिस का महत्त्वाचं असतं जेनेटिक्समध्ये हे मी नंतर तुम्हाला सांगेल. कधी कधी अचानक जर हे व्यवस्थित नाही घडलं तर देर विल बी सडन चेंज इन द जेनेटिक मेकअप. जेनेटिक मेकअपमध्ये सडन जो चेंज होतो त्याला आपण म्युटेशन असं म्हणतो. कधी कधी अचानक एखादं कॅरेक्टर एखाद्या जनरेशनमध्ये कसं आलं त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न डेव्हरीज नावाच्या सायंटिस्टने म्युटेशनच्या थेरीच्या साहाय्याने सांगितलं. मग पुढे आपण सांगणार आहोत की इव्होल्युशन म्हणजे काय, आणि हे इव्होल्युशन सांगत असताना त्याचे काही पुरावे आपण देणार आहोत. एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन, मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस म्हणजे काय, अॅनाटॉमिकल एव्हिडन्सेस म्हणजे काय, कनेक्टिंग लिंक म्हणजे काय, एम्ब्रायोलॉजिकल एव्हिडन्सेस म्हणजे काय. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गन आपण समजून घेणार आहोत. होमोलोगस ऑर्गन म्हणजे काय, ॲनालॉगस ऑर्गन म्हणजे काय, वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे काय. 2 महत्त्वाच्या थेरीच्या साहाय्याने आपण इव्होल्युशन समजून घेतोय. त्याच्यामध्ये एक थेरी आहे डार्विनिझमची थेरी, एक थेरी आहे लॅमार्किझमची थेरी. ह्या दोन्ही थेरीचे काही ड्रॉबॅक्स आहेत, काही दोन्ही थेरीची काही वैशिष्ट्ये ती आपल्याला समजून घ्यायची आहेत. होमोसॅपियन्स ही एक स्पेसीज आहे, आपण एक स्पेसीज आहोत. मग आपला इथपर्यंतचा प्रवास हे आपण नंतर समजून घेऊच, पण नवीन एखादी स्पेसीज जुन्या स्पेसीज पासून तयार होते, ही जी प्रोसेस आहे ज्याला आपण स्पेसिएशन असं म्हणतो, ते कसं घडतं हे देखील आपल्याला या चॅप्टरमध्ये समजून घ्यायचं आहे.
मॉर्फोलॉजिकल बॅरियर त्याच्यामध्ये काम कसे करतात, रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन त्याच्यामध्ये काम कसं करतं, हे आपल्याला या चॅप्टरमध्ये समजून घ्यायचं आहे. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये मग अशी मी सांगितलं की आपण म्हणतो, सहज गप्पा मारता मारता म्हणतो आपण की आपण आधी माकडं होतो. खरं तर नव्हतो. एक वंशज, आपला माकडाचा वंशज आणि आपला वंशज एकच आहे. प्रिमेट्स वगैरे वगैरे आता हे सगळं मी सांगत बसत नाही, पण आपला प्रवास आत्ताच्या माणसापर्यंत, अतिशय विकसित असणाऱ्या होमो सॅपियन्स पर्यंतचा प्रवास, त्याचा इतिहास आपल्याला इथे समजून घ्यायचा आहे. सो मी मगाशी सांगितलं तसं हे सगळे मुद्दे आपण या चॅप्टरमध्ये समजून घेणार आहोत. हेरिडिटी, जीन्स म्हणजे काय, डीएनए आरएनएचा फरक थोडक्यात आपण आपल्याला गरज पडेल तिथं सांगणार आहोत. आरएनएचे 3 प्रकार, mRNA, tRNA, sRNA, त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. प्रोटीन थेरी, सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस अशी कॉन्सेप्ट तुम्हाला येणार आहे. म्युटेशन बद्दल आपण बोलणार आहोत. एव्हिडन्सेस इव्होल्युशनचे, डार्विनिझम आणि लेमार्किझम, आणि शेवटी होमोसॅपियन्स, हे आपल्या या चॅप्टरचे अभ्यासाचे मुद्दे असणार आहेत. आता हेरिडिटी म्हणजे काय, मी मगाशी सांगितलं तसं एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे कॅरेक्टर्स जात असताना त्याचा अभ्यास करणारी जी ब्रांच आहे त्याला आपण जेनेटिक्स असं म्हणतो. जेनेटिक्स इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ हेरिडिटी आणि व्हेरिएशन. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणाऱ्या कॅरेक्टरमध्ये परत 2 महत्त्वाच्या गोष्टी असतात. काही साम्य दिसतात आपल्याला आणि काही फरक दिसतात. मग हे होत असताना 2 महत्त्वाच्या कॉन्सेप्ट आहेत. हेरिडिटी म्हणजे काय, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे एखादं कॅरेक्टर जाणं. म्हणजे आपण ज्यावेळेस बाळ जन्माला येतं, तुम्ही माझा व्हिडिओ जर पाहिला असेल तर त्यात मी ते उदाहरण घेतलेलं आहे बघा. एखादा बाळ जन्माला येतं त्यावेळेस बघायला येतात लोक, मग काय म्हणतात, वडिलांवर गेलंय किंवा आईवर गेलंय. ऍक्च्युली पहिल्या सुरुवातीच्या दिवसात ते कळतच नाही, पण तरी त्या लोकांना कसं कळतं माहीत नाही. पण हे कुठून येतं, नाक वडिलांसारखं दिसतंय का, कान आईसारखे दिसत आहेत का, की वडिलांसारखे दिसत आहेत, किंवा जे काही कॅरेक्टर्स असतील ते कोणासारखे दिसत आहेत, हे क्लिअर कट इंडिकेशन हे आपल्या आसपास असणारी कॉन्सेप्ट आहे की काही कॅरेक्टर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातात. मग हे असं असतं का, जन्मापूर्वी ते बाळाला आशीर्वाद दिले जातात का, पोटावर हात ठेवून, जा माझी उंची तुला जा, असे काही होतं का काय? कॅरेक्टर जातात म्हणजे काय जातात, कॅरेक्टर कंट्रोल करणारं जे असतो घटक, ज्याला मेंडेलने जीन असं म्हटलं. ऍक्च्युली मेंडेलने जीन हा शब्द नव्हता वापरला. मेंडेलने शब्द काय वापरला होता, फॅक्टर, किंवा दुसरा शब्द त्याने वापरला होता डिटर्मिनंट. दे डिटरमाइन द कॅरेक्टर. ते कॅरेक्टर कंट्रोल करणारं जे असतं ते असतं जीन. आणि जीन म्हणजे काय, सेगमेंट ऑफ डीएनए. जॉन्सन नावाचा एक सायंटिस्ट होऊन गेला, त्याची डेफिनेशन आहे जीन म्हणजे काय, सेगमेंट ऑफ डीएनए इज नोन ॲज जीन. मग डीएनएचे परत 3, जीनचे परत 3 भाग पडतात. ते म्हणजे सिस्ट्रॉन म्हणतात का, म्युटॉन म्हणतात का, रेकॉन म्हणतात, ते जास्त महत्वाचं नाही. पण कॅरेक्टर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे डायरेक्ट जात नाही. तर कोण जातं, कॅरेक्टर डिटरमाइन करणारे घटक म्हणजे कोण, सेगमेंट ऑफ डीएनए म्हणजे कोण, जीन्स. ते जीन्स एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, नेक्स्ट जनरेशनकडे जात असतात. हे जे ट्रान्समिशन आहे जीन्सचं फ्रॉम 1 जनरेशन टू दी नेक्स्ट जनरेशन, त्याला आपण काय म्हणतो, हेरिडिटी असं म्हणतो. ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग, कशाच्या माध्यमातून, थ्रू जीन्स, इज नोन ॲज हेरिडिटी. बोर्ड परीक्षेला एका मार्काला याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. कशावर, डिफाईन हेरिडिटी. सो हे डेफिनेशन पाठ असू द्या. द ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम 1 जनरेशन टू दी नेक्स्ट जनरेशन, कशाच्या माध्यमातून, थ्रू जीन्स. आपण याला काय म्हणणार आहोत, हेरिडिटी असं म्हणणार आहोत. हे समजून घेत असताना काही शब्द महत्वाचे आहेत. पहिला शब्द पॅरेंट, नवीन पिढीला जन्म देतात. जी नवीन पिढी जन्म घेते त्यांच्यासाठी शब्द वापरला जातो ऑफस्प्रिंग. काय शब्द वापरला जातो, ऑफस्प्रिंग. मग पॅरेंट कडून ऑफस्प्रिंग पर्यंत जातात ते कोण, कॅरेक्टर्स. हे जातात, त्याची कॉन्सेप्ट हेरिडिटी. कशाच्या माध्यमातून जातात, जीन्स. जीन्स कोण आहेत, सेगमेंट ऑफ डीएनए. आता 11वीचं 9वीचं सगळं मी घेत बसत नाही. सेगमेंट ऑफ डीएनए, मग डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड, बरोबर. मग हा डीएनए कुठे असतो, क्रोमोझोम्सवर असतात. क्रोमोझोम्स कुठे असतात, न्यूक्लियस मध्ये असतात. कुठे असतात, न्यूक्लियस, लक्षात ठेवायचं. क्रोमोझोम्स कुठे असतात, न्यूक्लियस मध्ये असतात. ऑब्व्हियसली डीएनए कुठे असणार आहेत, क्रोमोझोम गुंडाळलेले असतात ते क्रोमॅटिन फायबरच्या स्वरूपात. ते तुमच्यासाठी जास्त महत्वाचं नाही. म्हणजे थोडक्यात तुम्हाला कोणी प्रश्न विचारला जीन्स कुठे असतात, तर कुठे असणार आहेत, न्यूक्लियस मध्ये असतात. कारण की जीन्स म्हणजेच सेगमेंट ऑफ डीएनए. एखादं पर्टिक्युलर कॅरेक्टर कंट्रोल करणार, ते पण त्याच्यात एक थिअरी असते की बाबा कॅरेक्टर कोण कंट्रोल करतं, तर एन्झाईम्सच्या माध्यमातून ते होतं. बायोकेमिकल रिएक्शन्स घडतात ज्या एन्झाईम्स नावाच्या घटकाच्या प्रेझेन्समध्ये घडतात, विच ऍक्ट ॲज अ कॅटॅलिस्ट फॉर द रिएक्शन.
एन्झाईम मूळचे कोण आहेत? प्रोटीन. मग ती एखादी पर्टिक्युलर रिॲक्शन घडण्यासाठी कोणतं एन्झाईमची गरज आहे, ते कोणतं एन्झाईम कोण ठरवतं? प्रोटीन ठरवतं. आणि प्रोटीन कसं तयार करायचं ते कोण ठरवतं? डीएनए ठरवतं. म्हणून आपण असं म्हणतो की डीएनए कंट्रोल्स द कॅरेक्टर. एखादं कॅरेक्टर दिसणं म्हणजे एखाद्या बायोकेमिकल रिॲक्शनच्या माध्यमातून ते घडतं. ती रिॲक्शन कोणाच्या कॅटलिस्टमध्ये घडणार हे ठरलेलं आहे, कोणाच्या प्रेझेन्समध्ये घडणार. कुठलाही एन्झाईम कुठलीही रिॲक्शन घडवत नाही. शरीरे स्पेसिफिक गोष्टी घडाव्या लागतात. मग एका स्पेसिफिक एन्झाईमच्या प्रेझेन्समध्ये स्पेसिफिक बायोकेमिकल रिॲक्शन घडेल आणि आपल्याला पर्टिक्युलर कॅरेक्टरचं एक्सप्रेशन होईल. मग आता हे जे जीन्स आहेत ते कोण आहेत? मूळचे केमिकली प्रोटीन आहेत. एव्हरी एन्झाईम इज प्रोटीन. एव्हरी प्रोटीन इज नॉट एन्झाईम, बट एव्हरी एन्झाईम इज अ प्रोटीन. मग हे प्रोटीन कसं तयार होतं ते आपण समजून घेणार आहे. प्रोटीनसाठी गरज कशाची आहे? आपल्याला mRNA, tRNA. mRNA हा mRNA कोड घेऊन येतो. तो कुठून घेऊन येतो? डीएनए. आपण पुढे समजून घेणार आहे. मग डीएनए फायनली कोण ठरवतो? डीएनए ठरवतो की कॅरेक्टर कुठला असणार आहे. मग डीएनएचा एक विशिष्ट क्रम, ज्याला आपण जीन्स असं म्हणतो, सेगमेंट ऑफ डीएनए, तो कुठे असणार आहे? क्रोमोझोमवर असणार आहे. क्रोमोझोम कशात आहेत? न्यूक्लियसमध्ये आहे. म्हणून तर कंट्रोलिंग युनिट म्हणतात न्यूक्लियसला. काय म्हणतात? कंट्रोलिंग युनिट. व्हेरिएशन्स म्हणजे काय? जरी आपण असं म्हणलो की हे समजा वडील आहेत, ही समजा त्या बाळाची आई आहे आणि हे बाळ आहे, जे काही असेल ते. आता मी जे सांगतो ते लक्ष द्या. याचे कॅरेक्टर याच्यात येतात, याची कॅरेक्टर याच्यात येतात. म्हणजे हा काय यांची एक्झॅक्ट झेरॉक्स कॉपी असतो का? किंवा ह्यांना दोन बाळ आहेत, वेगवेगळ्या काळात झालेली किंवा एका वेळी झालेली, जी असेल ते ट्विन्स असतील किंवा वेगवेगळ्या जनरेशन, वेगवेगळ्या कालावधीत झालेले असतील. तर हे काही एक्झॅक्ट कॅरेक्टर असतात का ह्यांचे? हे दोघं पण एक्झॅक्ट एकमेकांसारखे दिसतात का? तुम्ही भाऊ बहीण एक्झॅक्ट सारखे दिसतात का? नाही दिसत. यांच्यामध्ये जे डिफरन्सेस दिसतात कॅरेक्टर्समध्ये त्याला व्हेरिएशन्स असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? व्हेरिएशन. आणि ही हेरिडिटी आणि व्हेरिएशन एकत्र येते आणि कोणती ब्रांच तयार होते? जेनेटिक्स नावाची ब्रांच तयार होते. एवढं बेसिक तुम्हाला माहिती असू द्या. हे सगळं माहिती असावं म्हणून मी सांगितलं. तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने फक्त पाठ करायचंय. डिफाईन हेरिडिटी. हेरिडिटी म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आता एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कॅरेक्टर जात असतात, म्हणजे फक्त वडिलांचेच कॅरेक्टर पुढच्या पिढीकडे जातात का? फक्त आईचेच कॅरेक्टर पुढच्या पिढीकडे जातात का? अर्थात फक्त मेल पॅरेंटचे कॅरेक्टर्स पुढच्या पिढीकडे जातात का? की फिमेल पॅरेंटचेच कॅरेक्टर फक्त जातात? नाही तसं होत. फादर आणि मदर म्हणजे मेल पॅरेंट आणि फिमेल पॅरेंट दोघंही हेरिडिटी कॅरेक्टर पुढच्या ऑफस्प्रिंगकडे देतात. मग याच्यामध्ये मी मगाशी सांगितलं तसं जीन्स आर द युनिट्स ऑफ हेरिडिटी. कोणाच्या माध्यमातून घडतं हे? जीन्सच्या माध्यमातून घडतं. जीन्स कुठे असतात? क्रोमोझोम्सवर असतात. कुठे असतात? क्रोमोझोम. क्रोमोझोम्स कोण आहेत? लास्ट इयरला सेलचा अभ्यास केलाय तुम्ही, तिथे क्रोमोझोमचा अभ्यास केलाय. क्रोमोझोम्स कोण आहेत? थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स आहेत, दोरीसारखे दिसणारे स्ट्रक्चर आहेत. कुठे असतात? न्यूक्लियसमध्ये असतात. मग मी मगाशी सांगितलं तसं त्या एन्झाईम, कोणती रिॲक्शन घडली पाहिजे त्यासाठी कोणत्या एन्झाईमची गरज आहे, ही सगळी माहिती कुणाकडे असते? ती जीन्स, म्हणजे जीन्स कोण आहेत? डीएनए. तर ही सगळी माहिती कुठे साठवलेली असते? डीएनए. कशाच्या स्वरूपात? लास्ट इयरला तुम्ही पाहिलं असेल, नायट्रोजन बेसेस असतात त्यांच्यात. प्युरिन्स, पिरिमिडिन्स किंवा पायरिमिडिन्स, काय प्रोनाउन्सिएशन केलं असेल, थायमिन, गॉनिन, सायटोसिन, आठवतंय ना? हे सगळ्यांचा एक विशिष्ट क्रम असतो. तो क्रम ठरवतो की पुढे कुठलं एन्झाईम, कुठल्या प्रकारचं प्रोटीन, कुठलं एन्झाईम आणि मग कुठल्या प्रकारचं कॅरेक्टर. म्हणजे इन्फॉर्मेशन कोणाकडे साठवलेली आहे? डीएनए. सो याच्यामध्ये ट्रू ऑर फॉल्सला उपयोगी पडतील आपल्याला. दोघंही पॅरेंट्स काय करतात? कॅरेक्टर ट्रान्समिशन मध्ये कॉन्ट्रीब्युट करत असतात. एक सिंगल पॅरेंट ते ठरवत नाही. जीन्सला युनिट ऑफ हेरिडिटी असं म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. जीन्स असतात कुठे? क्रोमोझोम्सवर. क्रोमोझोम्स असतात कुठे? न्यूक्लियस. आणि जी जेनेटिक इन्फॉर्मेशन असते ते कुठे साठवून ठेवलेली असते? डीएनएच्या स्वरूपात साठवून ठेवलेली असते. हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. पाठीमागचा चॅप्टर त्याच्यामध्ये आपण याचा उल्लेख केलेला आहे, यांचा उल्लेख केलेला आहे, यांचा एक्सपेरिमेंट आपण समजून घेतलेला आहे. गार्डन पी, पायसम सटायवम, वाटाण्याच्या झाडाचे 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर घेऊन त्यांनी त्याचा अभ्यास केला आणि काही नियम मांडले. तुम्ही जर नीट शिकला असाल तर तुम्हाला माहिती असेल 1865-1866 या कालावधीत त्यांनी त्यांचे एक्सपेरिमेंट्स जगासमोर मांडले. एक्सपेरिमेंटची सुरुवात आय थिंक 1857-1858 या काळात चालू केली. जवळपास 8 ते 10 वर्ष त्यांनी एक्सपेरिमेंट केले. लोकांना त्या काळात ते पटले पण नाहीत. अक्षरशः त्यांनी जे काही शोधलं त्याला केराचे टोपले दाखवले गेले, मांडण्याच नाही झालं लोकांना. त्यात त्यांचे खूप मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन पण होते, रेशोच्या स्वरूपात दिले होते त्यांनी त्यांचे. तुम्ही जर 9वी युनिट शिकला असाल तर तुम्हाला आठवत असेल फिनोटिपिक रेशो, जिनोटिपिक रेशो, 3:1, 9:3, 3:1 असं गणिती पद्धतीत त्यांनी ते दिलेलं होतं. मग त्या कालावधीतले जे काही अस्तित्वात असणारे लोक होते त्यांना त्यांचं ते मान्य नाही झालं.
1884 मध्ये ज्यावेळेस हे मरण पावले, मृत्यू पावले, त्याच्यानंतर 1900 शतकाच्या सुरुवात म्हणजे 1900 शतकाच्या शेवटी म्हणजे 1901 आणि 1900 या काळात 3 लोक, एक कार्ल कोरेन्स होता जो जर्मनीचा होता, डेव्हरीज होता आणि अजून एक होता शेमार्क, हे 3 सायंटिस्ट होते. तिघांनी वेगवेगळ्या वेळी ते शोधलं, पण त्यांच्या हे लक्षात आलं ऑलरेडी हे मेंडेलने सांगून ठेवले, आपण जे सांगतोय ते ऑलरेडी मेंडेलने सांगून ठेवले, म्हणून मेंडेलला फादर ऑफ जेनेटिक्स असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? फादर ऑफ जेनेटिक्स. बस एवढंच फक्त लक्षात राहू द्या. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, क्रोमोझोम्स वर जे जीन्स असतात, जीन्स जे मूळतः कोण आहेत, डीएनए, ते कारणीभूत असतात कॅरेक्टर एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे जाताना, हे लक्षात ठेवायचे. हे पहा, हेरिडिटी म्हणजे काय? ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन थ्रू दी जीन्स. हे खूप सुंदर दाखवले पहा तुमच्या समोर. ही सेल आहे, हा सेलच्या आतला मधला भाग कोण आहे? जीन मोठा करून दाखवलाय, सॉरी न्यूक्लियस. न्यूक्लियस मध्ये असणारा हा कोण दाखवलाय? थ्रेड लाईक स्ट्रक्चर, क्रोमोझोम. त्याच्यामध्ये डीएनए, मी मग शब्द वापरला बघा, गुंडाळून ठेवलेले असतात, हे गुंडाळून ठेवलेलं आहे. हा एक विशिष्ट सेगमेंट दाखवलाय, तो विशिष्ट सेगमेंट काय करतो? एक विशिष्ट कॅरेक्टर कंट्रोल करतो. मग हा जो सेगमेंट ऑफ डीएनए, अख्खा डीएनए म्हणजे जीन नाही, सेगमेंट ऑफ डीएनए तो एक पर्टिक्युलर कॅरेक्टर कंट्रोल करतो, म्हणून आपण डीएनए सेगमेंटला थोडक्यात काय म्हणतो? जीन. तो जो क्रम आहे तो याच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो, याच्यात नायट्रोजन बेसेसचा जो क्रम असतो हे फक्त समजण्यासाठी आवश्यक होतं. बाकी या स्लाइडमध्ये काही महत्त्वाचं नाही. डेफिनेशन हेरिडिटीची, आणि लक्षात असू द्या मेंडेल यांना काय म्हटलं जातं? फादर ऑफ जेनेटिक्स असं म्हटलं जातं. सो हेरिडिटी इज ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू दी नेक्स्ट जनरेशन थ्रू जीन्स. परीक्षेला ही डेफिनेशन विचारली जाईल. मी आता सांगितलं तसं ग्रेगर जॉन मेंडेल, ज्यांना आपण फादर ऑफ जेनेटिक्स असं म्हणतो, त्यांनी ज्याच्यावर प्रयोग केला, अर्थात त्यांचं जे एक्सपेरिमेंटल मटेरियल होतं ते होतं गार्डन पी, ज्याला बायोलॉजिकल नेम आहे त्याचं पायसम सटायवम. काय आहे? पायसम सटायवम. ओव्हर सेव्हरल इयर्स, मी सांगितलं ना 57 का 56च्या आसपास त्यांनी प्रयोगाला सुरुवात केली. 65-66च्या दरम्यान, 1865-66च्या दरम्यान त्यांनी ते जगासमोर मांडले. मी बरेच वर्ष त्यांनी प्रयोगाला घालवलेली होते. त्यांनी हे सांगितलं की एक कॅरेक्टर पासून दुसऱ्या पुढच्या पिढीपर्यंत कॅरेक्टर कसं जातं, त्यासाठी त्यांनी मांडलेले नियम महत्त्वाचे होते, ज्यांना लॉज ऑफ इनहेरिटन्स असं म्हटलं जातं. एक साधा सरळ प्रश्न आला, हु इज कॉल्ड ॲज फादर ऑफ जेनेटिक्स, एका मार्काला, तो उत्तर माहिती असू द्या तुम्हाला. ग्रेगर जॉन मेंडेल यांना आपण फादर ऑफ जेनेटिक्स असं म्हणतो. आपण पुढे ज्यांच्या जीवावर ही सगळी इमारत उभी करणार आहे ते म्हणजे कोण? डीएनए. आता तुम्हाला हे सांगता येईल डीएनए कुठे असतात? डीएनए म्हणजे कोण आहे? सेगमेंट ऑफ डीएनए. जीन म्हणजे सेगमेंट ऑफ डीएनए. मग हे डीएनए असतात कुठे? क्रोमोझोम. क्रोमोझोम कुठे असतात? न्यूक्लियस. म्हणजे जिथं डीएनए, तर डीएनए कुठे असणार आहे? न्यूक्लियसमध्ये. ठीक आहे. सो थोडक्यात माहिती असू द्या डीएनए बद्दलचं. डीएनए कोण आहेत? डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ऍसिड. डीऑक्सीरायबोज, पेंटोज शुगर असते, 5 कार्बनची एक शुगर असते पेंटोज शुगर, ज्याला आपण रायबोज असं म्हणतो. तिच्यातला एक ऑक्सिजन कमी होतो, त्याला आपण डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ऍसिड असं म्हणतो. याला न्यूक्लिक ऍसिड का म्हणतात? ते मूलतः ज्याने काढलं, शोधलं, पहिल्यांदा ज्याने शोधलं ते कुठून शोधलं होतं? पस सेलच्या न्यूक्लियसमधून काढलं होतं, म्हणून त्याला न्यूक्लिन, न्यूक्लियसमधून काढलेलं न्यूक्लिन, आणि ते ऍसिडिक प्रॉपर्टी दाखवायचं. कुठल्या प्रॉपर्टी दाखवायचं? ऍसिडिक, म्हणून त्याला न्यूक्लिक ऍसिड असं म्हटलं जातं. तर डीऑक्सीरायबोज का? याची जी पेंटोज शुगर असते ती पेंटोज शुगर कोण आहे? डीऑक्सीरायबोज, म्हणून डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ऍसिड. प्रत्येक सेलच्या पुढे असणारे ते न्यूक्लियसमध्ये असणार आहे. याच्यामध्ये या पद्धतीचं डबल हेलिक्स स्ट्रक्चर असतं. आपण मग अशी पाहिलं बघा, असं डबल हेलिक्स स्ट्रक्चर असतं, असं डबल हेलिक्स स्ट्रक्चर तुम्हाला दिसणार आहे. 2 स्ट्रँड. त्याच्यामध्ये हे जे स्ट्रक्चर, आता न्यूक्लिओसाइड वगैरे खूप वेळ जाईल माझं सांगायला, त्यात 9वीला तुम्हाला ते झालेलं असलं पाहिजे. सो डबल हेलिक्स स्ट्रक्चर आहे. हे आपलं कॅरेक्टर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाताना कोणते आणि कसे जाणार आहात, कोणते कॅरेक्टर कंट्रोल केलं जातं, हे कोण ठरवतं? डीएनए ठरवतो. सो फंक्शन्स ऑफ डीएनए. मला वाटत नाही की 10वीला आपल्याला याची उत्तरं लिहावी लागणार आहेत, कारण हे 9वीला झाले, पण तरी पण माहिती असू द्या. फंक्शन्स ऑफ डीएनए मध्ये इज स्टोर्स हेरिडिटी इन्फॉर्मेशन. आपली म्हणजे समजा माझी जी जेनेटिक इन्फॉर्मेशन असेल ती कुठे स्टोअर करून ठेवली जाणार आहे? डीएनएच्या माध्यमातून ती स्टोअर करून ठेवली जाणार आहे. इट कंट्रोल्स प्रोटीन सिंथेसिस. आपण पुढे पाहणार आहोत प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिस ही जी प्रोसेस आहे हे कंट्रोल करणं, हे कोणाचं काम आहे? डीएनए. कारण सुरुवातच डीएनए पासून होते. त्याच्यानंतर कॅरेक्टर ट्रान्सफर करण्याचं काम फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन, हे कशाच्या माध्यमातून होतं? डीएनएच्या माध्यमातून होतं. आणि ह्या कॅरेक्टरच्या माध्यमातून आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या गोष्टी चालू असतात. आपल्या शरीरातलं मेटाबॉलिझम त्याच्या माध्यमातून चालू असतं. आपल्या शरीरातलं बॉडी फंक्शन्स वेगवेगळे आहे. डेव्हलपमेंट, आपली ग्रोथ कशी होणार आहे, काय डेव्हलपमेंट कशी होणार आहे, मेटाबॉलिझम कसं असणार आहे, हे कोण कंट्रोल करतं? या कॅरेक्टरच्या माध्यमातून डीएनए कंट्रोल करतो. सो जस्ट माहिती असू द्या,
की फंक्शन्स ऑफ डीएनए जर आपल्याला विचारले तर पहिलं फंक्शन तुम्हाला काय लिहायचं, इट स्टोअर्स हेरिडिटरी इन्फॉर्मेशन. दुसरं कॅरेक्टर आपल्याला लिहायचं, इट कंट्रोल्स प्रोटीन सिंथेसिस. तिसरं कॅरेक्टर आपण काय लिहिणार आहोत, इट ट्रान्सफर्स कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू दी नेक्स्ट जनरेशन. आणि ऑल्सो इट कंट्रोल्स दी बॉडी फंक्शन. इट रेग्युलेट्स आवर ग्रोथ, डेव्हलपमेंट अँड ऑल्सो मेटाबॉलिझम. जे आत घडणारे मेटाबॉलिझम मध्ये दोन भाग असतात महत्वाचे, अनाबॉलिझम, कॅटाबॉलिझम. कॅटाबॉलिझम म्हणजे काय, अनाबॉलिझम म्हणजे काय, मी पुढचा चॅप्टर जो आहे आपला लाईफ प्रोसेसेस, फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन समजून सांगताना सांगेल. दुसरा महत्वाचा मॉलिक्यूल आहे जो आपल्याला प्रोटीन सिंथेसिस मध्ये उपयोगी पडतो, प्रोटीन सिंथेसिस मध्ये महत्वाचा उपयोग पडणारा घटक आहे आरएनए. त्याचे 3 प्रकार आहेत, mRNA, tRNA आणि rRNA. नाव याचं रायबोज न्यूक्लिक ऍसिड. रायबोज न्यूक्लिक ऍसिड. डीएनए कडे असणारी इन्फॉर्मेशन जी आपल्याला प्रोटीन सिंथेसिससाठी लागते ती पोहोचवण्याचं काम कोणाच्या माध्यमातून होतं, mRNAच्या स्वरूपात ती कोड करून ठेवली जाते. पोहोचवण्याचं काम कोण करतं, tRNA करतो. आणि हे जे घडतं या सगळ्याला मदत कोण करतं, rRNA. सो आरएनएचे 3 प्रकार लक्षात ठेवा, mRNA, tRNA, rRNA. mRNAला m फॉर मेसेंजर आरएनए आपण म्हणतो, tRNA ट्रान्सफर आरएनए, याचं दुसरं नाव आहे सॉल्युबल आरएनए. याचं दुसरं नाव काय आहे, सॉल्युबल आरएनए. आणि शेवटी rRNA. आता लक्षात ठेवा, समजा तुम्ही मित्र आहात आणि तुम्हाला काय करायचं, एकाकडून दुसऱ्याला काहीतरी माहिती पोहोचवायची, पण तुमची इच्छा आहे की बाकीच्या दोघांना नाही कळली पाहिजे. तुम्ही काय करता, कोड लँग्वेजमध्ये त्याला ती माहिती देता. तुमची काय कोड ठरलेला असेल त्या कोडच्या स्वरूपात ते समोरच्याला कळतं ह्याला काय म्हणायचं ते लक्षात येते. बाकीच्या दोघांना कळतच नाही, हे दोघं असं काय करत होते त्यांना ते कळतच नाही. मग ही जी माहिती दिली जाते ती कोडेड लँग्वेजमध्ये दिली जाते. मी आतापर्यंत सांगत होतो तसं कॅरेक्टर कंट्रोल करण्यासाठी एखादं विशिष्ट एन्झाईम, प्रोटीन कोण कंट्रोल करणार आहे, डीएनए कंट्रोल करणार आहे. मग डीएनए ही माहिती इकडे पाठवतो, ती पाठवत असताना कोडेड लँग्वेजच्या स्वरूपात पाठवतो. हे कोडेड लँग्वेज कोणाच्या माध्यमातून जाते, mRNAच्या माध्यमातून जाते, मेसेंजर आरएनए. आणि जी इन्फॉर्मेशन दिली जाते ती 3 नायट्रोजन बेसच्या स्वरूपात, ग्रुपच्या स्वरूपात दिली जाते, ट्रिपलेटच्या स्वरूपात दिली जाते. त्याला आपण कोडॉन असा शब्द वापरतो. काय शब्द वापरतो, कोडॉन. tRNA तो जे कोडेड लँग्वेज दिलेली ती फोडतो, त्याच्यावर एक विशिष्ट लूप असते, तिथं ते कळतं की डीएनएने काय पाठवलेलं आहे. म्हणजे कोडेड इन्फॉर्मेशन पाठवली ना ती परत काय करायला पाहिजे, डिकोड करावी लागते. ते डिकोड करायचं काम कोण करतं, tRNA. मग कोडॉनचं डिकोडेशन केलं जातं, डिकोडिंग केलं जातं, ते कोण करतं, tRNA करतो. त्याला अँटी कोडॉन असं म्हणतात. काय म्हणतात त्याला, अँटी कोडॉन असं म्हणतात. सो व्हॉट इज द रोल ऑफ mRNA इन द प्रोटीन सिंथेसिस, इट कॅरीज जेनेटिक मेसेज फ्रॉम डीएनए टू रायबोज. ती माहिती जी डीएनए कडे आहे प्रोटीन सिंथेसिस साठीची, ती माहिती mRNA कुठे घेऊन जातो, रायबोझोम कडे घेऊन जातो. ती माहिती असते कोणाकडे, डीएनए. डीएनए कुठं असतो, न्यूक्लियस. मग ही माहिती mRNA कडे देताना डीएनए कशाच्या स्वरूपात देतो, कोडेड इन्फॉर्मेशनच्या स्वरूपात देतो. त्याला काय म्हणतो आपण, कोडॉन. आणि ही कोडेड इन्फॉर्मेशनच्या स्वरूपात माहिती देणं या प्रोसेसला म्हटलं तर ट्रान्सक्रिप्शन. काय म्हटलं तर, ट्रान्सक्रिप्शन. मग परीक्षेला आपल्याला प्रश्न विचारला जातो, ट्रान्सक्रिप्शन कुठं घडतं, जिथं डीएनए असतो तिथं. इन्फॉर्मेशन कुठे आहे, डीएनए कडे. डीएनए कुठं आहे, न्यूक्लियस. तिथं काय तयार होतो, mRNA. mRNAला ती माहिती दिली जाते. मग ती माहिती डीएनए जिथं आहे तिथंच दिली जाईल ना. मग डीएनए आहे कुठे, न्यूक्लियस. मग न्यूक्लियसमध्ये डीएनए कडून mRNA कडे कोडेड लँग्वेजमध्ये माहिती दिली जाते. ही देण्याच्या प्रोसेसला म्हटलं तर ट्रान्सक्रिप्शन. आणि परीक्षेला तुम्हाला विचारलं जातं की ट्रान्सक्रिप्शन कुठे घडतं. सो ट्रान्सक्रिप्शन कुठे घडतं, न्यूक्लियसमध्ये घडतं. लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर ही कोडेड लँग्वेज रायबोझोम कडे गेली, बरोबर. आता मुळात प्रोटीन कोण असतात, प्रोटीन हे अमायनो ऍसिडचे पॉलिमर आहेत. आता पॉलिमर वगैरे एवढं मी फंदात पडत नाही तुम्हाला सांगण्याच्या, पण अनेक अमायनो ऍसिड एका विशिष्ट क्रमाने येऊन प्रोटीन्स तयार होतात. एवढं प्रोटीनच्या बाबतीत लक्षात ठेवायचं. जर अमायनो ऍसिड्स एकत्र आले नाहीत क्रमाने तर प्रोटीन तयार होणार नाहीत. ह्या अमायनो ऍसिडचा क्रम डीएनए कडे असतो. एखाद्या पर्टिक्युलर कॅरेक्टरसाठी लागणारा प्रोटीन कोणता असेल आणि तो प्रोटीन तयार होण्यासाठी त्याच्यामध्ये कोणते अमायनो ऍसिड कोणत्या क्रमाने असले पाहिजेत, हा रोल, ही माहिती कोणाकडे असते, डीएनए कडे असते. डीएनए सांगतो ह्याच्यानंतर ह्याला बसव, ह्याच्यानंतर ह्याला बसव, मग बरोबर जुळून जाईल. मग ही इन्फॉर्मेशन mRNAच्या माध्यमातून कोडॉनच्या स्वरूपात त्यांनी कोणाला पाठवली, रायबोज. रायबोसोम हे कुठे असतात, सायटोप्लाझम. न्यूक्लियसच्या बाहेर कुठे असतात, न्यूक्लियसच्या बाहेर रायबोसोम्स असतात. मग त्या रायबोसोमच्या ठिकाणी तिकडून माहिती आली की हा अमायनो ऍसिड घे, त्याच्यानंतर हा घे, त्याच्यानंतर हा घे, बरोबर. ते जुळवायचं काम कोणाचं आहे, मग tRNA. tRNA काय करतो, ये तू इथं बस, तू इथं बस, तू इथं बस. तो काय करतो, रायबोझोम कडे जी माहिती आलेली होती ट्रान्सक्राईब करून कोड लँग्वेजच्या स्वरूपात तिला ट्रान्सलेट करतो. काय करतो, ट्रान्सलेट करतो. आणि मग ठरवतो की कुठला अमायनो ऍसिड कुठं आला पाहिजे.
ह्या प्रोसेसला म्हटलं तर ट्रान्सलेशन काय म्हणतात त्याला. आता मला सांगा माहिती कुठं आलेली आहे रायबोझोमकडे. सो तिथं ती डिकोड होणार ना, तिथं त्याचं ट्रान्सलेशन होणार. मग ते कुठं आहे रायबोझोम. रायबोझोम कुठे आहे सायटोप्लाझम. मग ट्रान्सलेशन कुठे घडणार सायटोप्लाझम. सायटोप्लाझम म्हणजे अर्थात रायबोझोम्सला ते घडणार आहे. ठीक आहे. RNA रायबोझोमल RNA हे जे ट्रान्सलेशन घडतं ते एका टप्प्यात होत नाही. तुमच्या सिलेबसमध्ये एवढं खूप डिटेल नाही. एका वेळी एक कोडॉन असं सरकत पुढे जातं ते, आणि मग एका वेळी एक असं करत पुढे सरकणं याला म्हणतात ट्रान्सलोकेशन. काय म्हणतात त्याला ट्रान्सलोकेशन. मग गाडी कोणाची आहे पुढे जाण्यासाठी. थोडक्यात वाहन म्हणून कोण काम करतं रायबोझोमल RNA. रायबोझोम्स ते काम करतात. त्याच्यामुळे हे महत्वाचं आहे. थोडक्यात माहिती असू द्या. आता RNA चे 3 प्रकार आहेत, mRNA, tRNA आणि rRNA. mRNA काय करतो इट कॅरीज जेनेटिक मेसेज फ्रॉम DNA टू रायबोझोम. tRNA काय करतो इट ट्रान्सफर्स द इन्फॉर्मेशन. कशाच्या स्वरूपात. आता ती जे मगाशी सांगितलं ना प्रोटीन तयार व्हायचे, मग प्रोटीन तयार होताना अमायनो ऍसिडला एका विशिष्ट क्रमाने बसवणं हे काम कोणाचं आहे tRNA. इट ब्रिंग्स अमायनो ऍसिड टू द रायबोझोम. कुठल्या अमायनो ऍसिड आणायचे, कोणत्या क्रमाने आणायचं, कुठल्या अमायनो ऍसिड तिथे ट्रान्सफर करायचे हे काम कोणाचं आहे tRNAचं आहे. अँड रायबोझोमल RNA फॉर्म द स्ट्रक्चर ऑफ रायबोझोम. इथपर्यंत समजलेलं आहे का. म्हणजे आतापर्यंत आपण हे समजून घेतलं हेरिडिटी म्हणजे काय, हेरिडिटी मध्ये जीनचा रोल काय आहे, DNAचा रोल काय आहे, mRNAचा रोल काय आहे. इथपर्यंत आपण पहिल्या टप्प्यामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही शंका आहे का. नक्की. थँक्यू.